द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर शाखेला भेट देत चार्टर्ड अकाउंटंट्सशी संवाद साधला। विकसित भारताच्या उभारणीत सीएचं योगदान अधिक प्रभावी कसं ठरू शकतं यावर यावेळी सविस्तर विचारमंथन करण्यात आले। ICIच्या वेस्टर्न शाखेने चेअरमन सौरभ अजमेरा, सीए रिकेन पटेल, बिशन शहा, राकेश शहा आणि राजेश अग्रवाल यांनी नगर शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी अहिल्यानगर सीए शाखेचे चेअरमन अभयकुमार कटारिया, महेश तिवारी, महेश भळगट, सुनंद रच्चा, काजल चंदे, प्रसाद पुराणिक यांच्यासह अनेक सीए उपस्थित होते। देशाच्या आर्थिक विकासात आणि विकसित भारताच्या संकल्पनेत चार्टर्ड अकाउंटंट्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सौरभ अजमेरा यांनी यावेळी सांगितले। नगर सीए शाखेच्या विविध उपक्रमांची माहिती चेअरमन अभयकुमार कटारिया यांनी उपस्थितांना दिली। कार्यक्रमाला नगरमधील चार्टर्ड अकाउंटंट्सची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। नमस्कार, मी सीए अभय कटारिया, अहिल्यानगर शाखेचा चेअरमन। आज WRCची पूर्ण टीम, सौरभ अजमेरा सर, WRCचे चेअरमन, तसंच इतर पदाधिकारी यांची आज व्हिजिट आहे। मला सांगायला खूप आनंद होतो की मागील 160 दिवसामध्ये WRCने 161 कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे आणि आजचा त्यांचा हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये सर्वप्रथम आज आम्ही नगरची जी इंडस्ट्रियल असोसिएशन आहेत, आम्ही असेल, इंडस्ट्रियल इस्टेट आहे, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स आहे, तर यांच्यासोबत आम्ही इंडस्ट्री करता काय करू शकतो याचं आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि जे काही सेमी स्किल्ड वर्कर आहेत त्यांना कसं ट्रेनिंग देता येईल आणि इंडस्ट्री करता त्याचा कसा उपयोग होईल या दृष्टीने आम्ही चर्चा करून एक कार्यक्रम ठरवलेला आहे त्यांच्यासोबत। त्यानंतर आज इन्स्टिट्यूटमध्ये जे काही सीए पासआउट मुलं आहेत त्यांचं अभिनंदन, तसंच सिनियर मेंबरचं जे आहे त्यांचं पण एक सन्मान आयोजित केला आहे। मला सांगायला आनंद होतो, आज रामकृष्णजी आपला हायस्कूल आहे तिथं आपण एक अकाउंट्स म्युझियमचं उद्घाटन सरांच्या हस्ते करतोय आणि त्याचा पर्पज आहे की जे अकाउंटचं जे इव्होल्युशन झालंय तर त्याची सुरुवातीपासून उत्पत्ती ते आजपर्यंत जे आपण म्हणतो अकाउंटिंग हे कसं उदयास आलं याचं आपण करतोय। त्यानंतर आम्ही इन्कम टॅक्स आणि जे काही GST याचे एक्सटेंडेड हँड्स म्हणतो तर त्या ऑफिसेसला पण आमची व्हिजिट आहे आणि त्याच्यामध्ये कर संकलन कसं वाढवता येईल, तसंच जे काही आमचे करदाते आहेत आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्या काय अडीअडचणी आहे तर त्या सुद्धा तिथपर्यंत पोहोचवणं आणि सरांनी जसं सांगितलं विकसित भारत 2047 तर याच्या निर्माणामध्ये आम्ही गव्हर्नमेंटला कशी मदत करू शकतो या दृष्टीने आमचं नियोजन आहे। मी सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो। धन्यवाद, थँक्यू। नमस्कार, मैं सीए सौरभ अजमेरा, चेयरमैन वेस्टर्न इंडिया रीजनल काउंसिल। आज मेरी पूरी टीम के साथ हमारी अहिल्यानगर ब्रांच के हम वार्षिक विजिट पे आए हैं और आज हम यहाँ पे हमारे जो उपलब्धियां हैं इस साल की वो भी हमारे मेंबर्स के सामने हम डिस्कस कर रहे हैं और हमारी ब्रांच का जो एक्टिविटी है उसको भी हम आज देख रहे हैं। काफी अच्छा काम अहिल्यानगर ब्रांच ने इस साल किया है और देश को किस तरह से हम विकसित भारत बनने में हम सहयोग कर सकते हैं उसके लिए हम काफी डिस्कशन कर रहे हैं, चाहे AI हो, न्यू इनकम टैक्स एक्ट हो, GST हो और जो भी हमारे प्रोफेशन से रिलेटेड जो टॉपिक है उस पर हम रेगुलरली नॉलेज शेयरिंग कर रहे हैं सो दैट वी कैन कंट्रीब्यूट फॉर दी पार्टनर इन नेशन बिल्डिंग एंड वी कैन कंट्रीब्यूट फॉर विकसित भारत, जो हमारा एक मूल रूप है जिसके माध्यम से हम देश सेवा में बिलीव करते हैं। और आज काफी सारे जो नए चेंजेस आ रहे हैं प्रोफेशन में AI की वजह से या न्यू इनकम टैक्स एक्ट की वजह से, उनको लेकर भी हमने काफी अच्छा डिस्कशन यहाँ पे किया है और कैसे हम अपने आप को अपग्रेड कर कर हमारे प्रोफेशन में और मजबूत हो सकते हैं और देश सेवा में काम कर सकते हैं, उसके लिए लगातार हम संगोष्ठी कर रहे हैं। हमारा वेस्टर्न इंडिया रीजनल काउंसिल का जो सबसे बड़ा कार्यक्रम है वो 4 और 5 दिसंबर को रीजनल कॉन्फ्रेंस जियो कन्वेंशन सेंटर में हम आयोजित कर रहे हैं। वहां पे 3000 से ज्यादा सीए एक साथ। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।